देवी राजराजेश्वरी भुवनेश्वरी ह्या सांगतोय काढतो कसं कसं ब्राह्मणासना या सर्व परमात्मा केलं आहे कोण गुणगान केलं काय तर सहज देवाचे एक अजानता असे प्रेम मी देव म्हणून सांगतात देवाचे म्हणून सांगतात आपल्याला भक्तांचे प्रीत शावतो तो कोण सांगो कर्ण सांगो ब्रह्मज्ञानी जर की देवाविषयी कळता म्हणून सांगता शास्त्र आमच्या जाणीव काय बाहेर तो वाचो निवर्तनते अप्राप्ती मनसा देवाविषयी तू सांगता गेल्याने तुझं मन पुत्र परतू येतात सांगता आहे तर भक्तिक मात लक्ष्मी तुकारामाने तो बंधनात पक्ष स्पष्ट केला विठ्ठला मन वाचाती तू सर्वत्र व्याप्त सर्व भवायचं रामाला कदर धुवायला ब्राह्मणाला थोडी परिवर्तन जर पांडुरंगा हम तुझे गुणगान मात्र केल्याशिवाय तू मग ते दर्शन दिले मग कसं भाग्य मिळणे पश्चाताप परमात्मा काय ज्ञानाचं पूर्वताप कारण पुढे कळतात मग कसं जायचं म्हणून पुढे की त्याचा स्वभाव व्यक्त करतात अर्जुनाला भगवद्गीता सुरू येणे कृष्णाला की युद्ध झालं कसं कसं जायचं मग कसं कसं बघा होत जाता पुढे कोण डोळ्या होतात आणि दुःख लागेल पूर्वताप म्हणतात आमचं तुमचं पूर्वताप सत्कडजात तरी पश्चात मागील वर्ष चिरंता मागील वर्ष शिलक पण कोण मागील वर्ष अरे परमात्मा वैराग्य अनुतापदाहरी वाचून रामनाम वदनीने वा ते तुझ्या अनुताप वैराग्य विराग्यती प्रपंच पुरव दिशी आणि शब्दात बरोबर चुकवून अनुष्ठान करता साध्य नाही म्हणून तू वैराग्य तो बाहेर वेश नाही अंतरंगात आदेश एक वस्तू ही पूर्ण पण तिसऱ्या टक्के वैराग्य विषय हे स्वलंबुद्धी ही वैराग्य हे पूर्ण ते केवळ दुसरे कोणालाही दुसरे काही दुसरे तर वैराग्य तत्क्षणी उठते पुढे सांगून वर्षात आहे ना कोणी एक ब्राह्मणाला पाहिजे आज रात्री 5:30 आहे मग कोणी रागेचा पुढं आपण पडून घ्या सुरवे सांगतात सुरवे सांगते का कोण पडून घ्या म्हणून सांगते सांगणं चेंडू सांगतात आम्हा पात्रात ती पोटा दूध झाली मग जागली ती त्या आवडता आव सांगतात की दुखी दुखला द्यायचा आव नको वैराग्य अवलंबित करणार असताना त्या वैराग्यात काय राहून सांगा म्हणा सर्वस्वाचा त्याग तो सुख सोडा सर्व त्यागाचं लक्षण ते वैराग्य आमका तुमका बरोबर वैराग्य कोण काय ना त्यांचे ईश्वरचे आणि दोनचे सत्तर सोडून नाही ना का शिकायला कसं घडणार आहे ज्ञान आणि कसं करतात त्या
सर्व त्यागच पळया वस्तूचं त्याग नाही तो मानसिक त्याग बँड सोडल्यावर कोण येतो पॅन्टाला भरून हृदय त्यागले दुकान थोडं कसं बँड हा पडला ना संकट टाका तू जो वस्तू सोडला हे नसते प्रत्येक जे सोडला म्हणतो ते सोडले हा वस्तूचे स्पर्श विरक्ती शब्द कर कोपराचे द्वेष करतात आपण आपले राहायला त्याची अशी करत ताणपोळ दृष्टी बदल ताणपोळची जग प्रपंचा दृष्टी ती बदलली व्यक्ती म्हणून तुकाराम त्याकडे नेहमी तू भजन करून 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 देव मिळेल की ना मिळलं आणि कोणी नव्हतं बसले कोणी आता गावावर भजन कोणी त्या होता तुकाराम म्हणत का माता देवाला भजन आणि देव विदर्शी दिसतात बुधी देव म्हणून भेटतो या जना नाही भावना नर नाही भावना नर बुधी देव म्हणून जो जो वस्तू पळेल की सर्व प्राणी मात्र परमात्मा तो पळतो हो व्यत्यासाची फरक वाटना ही स्थिती सर्वत्र परमात्मा दर्शन स्थिती ब्राह्मणात प्राप्त झाली दुसऱ्या म्हणून मिळत नाही त्याचे परिणाम खाली बहुकाळ जाऊ का जाऊ का देवाविषयी काय सांगत 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 असताना आम कोण कळू शकतो एक दिवसात परिणाम आमच्या ती निरंतर भक्ती मुक्ती भजन भजन भक्ती मुक्ती सांगणे सांगतात त्यांचे नवरे सांगतात काल सांगेन तुम्हाला केव्हा ना काय परत परत सांग खरी काय करणार पडायचं सांगता स्पष्ट भागवत सांगता तू ऐक मनन करे चिंतन करे श्रवण करता ऐकू का ऐकन चिंतन करता आता ऐकूच काय कोणी चिंतन करत मात्र आणि पुस्तक डोळ सोडून कशी वाचता पडल्या काही वेळ डोळ थांबून वाचा तू कसं वाचला डोळ थांबून चिंतन करता डोळ सोडून वाची विसरू नव्हता डोळ थांबून वाची परमात्मा डोळ थांबून वाचता पुस्तक वल्लभद विचितोरुವುದಕ್ಕೆ ಪಸ್ತ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕರ್ತನಾನಲ್ಲಯ್ಯ ಪುಸ್ತಕ ವಲ್ಲಭದು ವಿಚಿತೋರುವುದಕ್ಕೆ ದೇವರ पुस्तक काढण्याचं साधने चिंतन करतो आणि ऐकूचा पर्याय असा देवाला तर काय करायला पुण्य मिळत आहे मात्र काय आणि चिंतन करून देवाविषयी ऐकत असतात 20 वर्षाला मांडायचा महाभारत आणि 10 वर्ष ऐकावा चिंतन कसं केलं ऐकू नये आता ठीक सुधारणा झाली असं हरिकथा ऐकू तरुणप्रायाचे तरुणी सहोदर सहोदरी सगळे तरुणप्राय हरिकथा ऐकतात ते 30-40 वर्ष पुढे हरिकथे कोण मिळाली सुंदर सगळी कोण आणि काही वर्ष सगळी जड करून माय बसता नव्हतं बशीला थोडा कापूस आणू पाठ करतो पांडवा काढायचं तरी पांडवा नाव तरी दोन काठ वास बांधून गेलो माय घरकडे
पांढरवला ना इतकं सायकल काय फरक नाही चिंता नाही तू ते जाय ना त्याची काही तू निंद करता जाय आहे विमर्श करता जाय काय चिंतन नाही तू कितले ऐकलं काय बोलत जाय नागरिक समजा आपली संस्था म्हणून सायकल वाढवून धावून द्या पंचर काढून घेतला पाहिजे पंप दोन देवा तो उद्यावर पाहिजे काही वाटते पडला की ते थांबून नोंदणी वाढ घालता पंप सोडा पाय भरला बसलो पाहिजे आणि बसलो देवलो तू सोडून देऊ आपल्या साधा समजून पाहतील त्यांचा तू का लागतो आमचा मामा सगळं आठवण आम्हाला वाढ घाल घालता हाता वाढायला मग हा काही काम काही मुले आपला तू किती वाढ गेला किती सायकल वाढलेला त्यामुळे तुम्ही त्याला समजावून येणे तू टाका आणि तसंच बोल काय तुला काही प्रॉब्लेम गोष्ट पडला ते थांबून माहिती वाढ घालता वाढ घालत असत वाढ होत असत घालत असत आम्ही घरी तर काय तशी भक्ती इतकं काय करतात दरकडं सांगून करतात स्थितिस्थापक म्हणते शास्त्रात स्थितिस्थापक तुम्हाला मन कशी तशी नसते जास्त काय नाही स्थितिस्थापक स्थिती असतात स्वल्पची रबरची चांगल्या दिग जातात स्वल्प स्थितिस्थापक स्प्रिंग दाखवते पहिले आम्ही कशी स्प्रिंग म्हणून आवडतात मोठ्या की आमची कशी पाहिजे तशी खरी कथा का मना स्प्रिंग म्हणून आवडतात खरी कथा काय की कुठं राहतो नियम करत असताना निरंतर चिंतन म्हणजे कृपा होलिया ग्रंथ कराले कीर्तन चिंतन करी स्वाध्याय प्रवचना तशी साधू सत्पुरुषाने कळशी सांगितलं की परमात्मा बंधता म्हणजे परमात्म्याविषयी एकूण संस्था योगेश ते साध संगती सत्संगती भजन कीर्तन कलियुगात साध्य बाकी सकल युगात यज्ञ याग जप इत्यादी होता त्या सर्व बांधवाला देऊ कलियुगात योग याग विधी येणे न भशी बाळाची उपाधी बाळाची उपाधी योग याग विधी येणे न बाळाची उपाधी उपाधि हम यज्ञ के याग के अहंकार मात्र ये जो उत्तर याग योगी शक्ति हरिस्मरणे मात्र घोर दुरित गल्लनाशा यततो विहरे पदसंस्मरणे सकलं जगमासुलयं मृजति भाषा संघात वाच होता यतती त्याला स्मरण करताना खरे प्रयत्न केला मात्र हरिस्मरणे मात्र निंदा घोर दुरित गल्लनाशा सकलं जगमासुलयं मृजति परिपूर्णदास कीर्तना साधु संतार भजन मिळली कशी कवी हिंदी कशी बरेल काव्य नहीं है शास्त्र सिद्ध ज्ञानेश्वराची तुकारामाची पुरंदरदासाची कर्तदासाची भजन सगळी एक शास्त्रवाचे पुण्य एक शास्त्र ऐकलं पुण्य आम्ही भाषेनं आमचं मनात पक्षतरी ज्ञानाचा उपदेश भजन करता बोल नाही घरात घर द्यावा नाम संकीर्तन गुणगान दर्शन बरोबर संस्कार घडण्यात पडत
अंतर्वाणी ज्ञानवाणी आणि कशी चोरकार सूचन देत कशी मन शुद्ध असता दहला आकाश अंतरंगाश आकाश नसता बाहेर कशी शून्य प्रदेश की आणि भीतर दहला आकाश म्हणतात हे तो बोलू अंतर्वाणी भगवतवाणी बाहेर पड यो अंत प्रविश्य मम मातरिमां प्रसुप्तां संजीवयति पतिः शक्तिधरस्वधा अन्यांश हस्तचरण श्रवणत्वलानि प्राणान्नमो भगवते बुधाय ध्रुवा स्तोत्र करता परमात्मा ने मी भीतर असून अंतर्वाणी करतो गुप्त सुप्त वाक्शक्ती जागृत केला तू हक्का अशरीरवाणी म्हणजे मला इकडे आकाशातून यायची आकाशातून देव करतो हे शरीर इंद्रियांचे योचने केले मन बुद्धी चित्तले आत्मस्वरूप आपको धायची वाणी शरीर नाही काय अशरीर वाणी महाराज स्वतंत्र वाणी त्याला निर्णय झालेला थांब पुरुषाला अशरीर वाणी तसे केलं आहे आता शरीर वाणी त्याला हरिदास सांगणे आहे की आकाशवाणी तरी अशरीर वाणी केलं आम्ही जडाचे अनुसंधान केलं त्यात जडा पक्षी गेली होती त्यांचे पक्ष पडतात संधी शिकवता संध्यावर कॅसेट म्हणतात त्या कॅसेट आणो तू घर संधी शिकवता खुश होती नाव केलेली ना कॅसेट आणा संधी पुरुषी संधी कर म्हणा त्याचा कॅसेट आणून शिकवत एक दिवस काही करणे तो बसला की त्याने सगळी करणे करेक्ट ना करेक्ट घराला संधी समोर तुझी तर जडवा कोणी केला जायचं त्याची आवड नाही करते मी काम झालं जड वस्तू केवळ स्वतःचा कंट्रोल इकॉनॉमिक संपूर्ण यांत्रिक झाली बेंगलोर विद्यार्थ्याकडे सांगले पण तुम्ही आज छान काय मला एका करतो काम सांगतो मला एका करू काम केलं एका करतो तुम्ही 10,000 श्रीराम सांगितलं बरंही तिथे एका करतात दोन मिनिट करणार ना 10,000 द्या 10,000 किती 10,000 कशी बरोबर आहे झेरॉक्स कोण मुक्ती म्हणजे तूक मिळणार झेरॉक्स आम्ही जडाचे अवलंबन बाहेर असताना सतत साधन करता प्राप्त करणारे आहे पांडुरंग कलियुगा सुलभही होतं भक्ती सुलभही होतं तसं भक्ती भक्ती मार्गूत कलियुगात सर्वोत्कृष्ट म्हणून पांडुरंग घडत नाही नरे हिंडण मुंडण ते नाही चंद्रभागे स्नान विधीत हरिकथा सुखरूप ऐसा कोण दुधासा माझा पांडुरंगा सारखा पांडुरंगाचं सुलभ देव वाटतंय सांगतात साधू नरे हिंडण मुंडण ते नाही तू काशी बस रामेश्वरा बस सगळे मुंडण करता माझे पिंड घालता माझे ते पंडाला तिथून दंड करता तिथून देऊ का तू पंढरपुरा गेला नरे हिंडण मुंडण ते नाही चंद्रभागे स्नान विधीत कथा तू कसले मुंडना पिंड दंड काय करता करना चंद्रभागा स्नान तरी पांडुरंगा प्रधान भक्ती करता प्रथम द्यावे आलिंगन भगत राणे म्हणून स्नान करून भीमा तीरी प्रदक्षिणा काली तसं समाना देवी म्हणे तू पंढरपुरा स्नान करून सगळे गावा प्रदक्षिण काढतो तिथे देवामात्र नाही त्या गावात साधू संत महात्मे जाते तुम्ही एका घरात नमस्कार करता साध्य सगळे गावा प्रदक्षिण काढ एक विशाल कल्पना भक्ती देवची भारतीय हिंदू संस्कृतीतून एक कल्पना की मोघ नाही अमोघ स्वामी रामतीर्थ प्रोफेसर तीर्थराव विवेकानंद भाषण ऐकून परिवर्तन करताना आपण संन्यास स्वीकार करून पाश्चात्य लोकांत बुद्धिजीवी
आपण वेदांत तत्वज्ञान सांगता काय मिळाली त्याकडे प्रश्न केलो तुम्ही देशात तुम्ही देव कळतरी समदर्शी तो सांगतात तर तुम्ही देशात त्या अनुष्ठानात हे असतात तुम्ही एखाद्या आपल्याला नमस्कार नमस्कार म्हणतो आम्ही त्याशिवाय वाढणार तरी हात धुतो हस्त लाघव आम्ही मला एक घेतलं कारण तुम्ही गुरु नमस्कार नमस्कार म्हणतो तुम्हाला ते सामर्थ्य असतं मात्र नाही तुम्हाला सांगितलं सर्वांना दूरची पद्धती आपल्या देशात तसे अंगार कोण आम्ही काही घेत असत तुम्हाला काही असते दिशा मी नमस्कार चुका नाही मिगल देशात माती जमीन सांगतात जागृती तो सांगतात तुला अमेरिकाचे मिळेल लोकांना गौरव देऊन आपण दिसल्या एक नमस्कार करायचं भारत देश आहे अंगाशिवाय 60-70 कोटी लोकांना हात धरता तुला आयुष्य तुमच्या व्यक्तिनिष्ठा मिळेल धर्मा तत्वनिष्ठा तत्वनिष्ठ कसं बरोबर संस्कार जीवनात भरण्यात गोंधळ चिंतन करताना व्याप करू सर्वात परमात्मा अनुसंधान तसं भजन कीर्तन गुणगान निरंतर करून मनुष्याला वैशाल्य नमस्कार करताना त्याच्या प्रेमी खामचा खर्च तसं सर्व मूल्य जीवनापर्यंत आणले माझी संस्कृती जीवन संस्कृत मध्ये काय म्हणून नाही का वेगळे संस्कृत वेगळे सुसंस्कृत मध्ये वेगळं नागरिक मध्ये वेगळे सिनेमा थिएटर हाऊसफुल बसले नागरिक बोर्ड झाला ते नागरिकांविषयी बोर्ड अगदी पॅशनाचं आणि एकदाची लाईट हात घालून बोर्ड झाला नागरिक लोकांविषयी बोर्ड घालतो आज आपण सुसंस्कृत बसले आणि काही बोर्डच व्हाय ना तिथे होती आपण संस्कार तशी तरी सांगतात श्रीरामचंद्र लक्षण सांगतात मार्मिक हिंदू संस्कृतीची तात्विक बुद्धिमान मथुरा भाषी पूर्व भाषी प्रेम राम कसं पूर्व भाषी कोणी बोलत पुढे आपण बोलत ते संस्कृत लक्ष माझी खर्चे का बोलतात त्या गावावर कस गावाला कस गावाला कोण जायचं ते काय कसं जायचं निमित्त ते मुंबई की रोटी कलकत्ता पडल्या रेल्वे स्टेशन चर्चगेट पडल्या तर छाप लोक काही गावाला कोणी काही पुढे कोण बोलतात ते बसताना 2 सीट आली होते लागला की बसली त्या ग्लासवर पडला गोळे मांडता 100 रुपये आणलं तरी तिसऱ्या नेकला हा परिचय केला हो हाय सी म्हणते हा काय भाऊ काय तो काय करतो शेवटचे तुला राहतात की की काय म्हणले की काय नागरिक अनेक प्रश्न तरी त्याला हात पाय संस्कृती रक्षण कशी नाही मनुष्याचा निवड करा मला संस्कृती कोणती म्हणेल हरिकथा भजन कीर्तन ह्या काळात प्रयोग सकाळी म्हणून कापी तांदळी मुंबई जेवणा लंडन होता स्वित्झर्लंड होता जग सांग झाला प्रपंच सांग झाला तू हे सर्व वेदांत घेऊन ठरवले प्रपंच सांग झाली मनुष्या मन पडला आता मनुष्या मन सांगावा सांग घर सांग पुढ सांग ड्रेस सांग टाळ मंगळवार मारून जायला आला मात्र जगतो कसं टाकायचा जग सांगावा मनुष्याला मन सांगा संकुचित झाला प्रपंच सांगताना मनुष्या पडतो पहिल्याच वेळात मी थांबडता कसं वाढू संस्कार पड्या दैवी संस्कार भजन संगीत
शिल्प कला वाक पूजा चिंतन हे सर्व आदि देशांतून स्वामी विवेकानंद दिनांक शतमानोत्सव देश देश अमेरिकेत भारी होळी होतं एक उत्तर सांगता स्वामी विवेकानंद ज्या देशात धर्म कला संस्कृती प्रथम स्थान असून राजकारणात द्वितीय स्थान की ते राष्ट्र त्यांची काय अवस्था आम्ही आहोत धर्म कला संस्कृती आता तृतीय चतुर्थ स्थान क्षुद्र राजकारणात प्रथम स्थान उत्थान चिंतन करणारी परंपरा देवी विषयाचा संस्कृती असं संस्कार समाजात भावगड विशेष रीतीत पूर्ण तसं एक विशेष संस्कार समाजाची आणि आपल्या आत्मोद्धारासाठी भावगड गुरु मार्गदर्शन आले तसं सेवा सतत केलेल्या निंदोडी विठ्ठलराय भाग आमच्या कुटुंब वर्गात सहोदर भावगड सर्व बंधू वर्गाची समाजात आदर गौरव व्यक्त केला कोणाला योग्य स्थान योग्य गौरव प्रेम दाखवते ते दाखवते यथार्थ लक्ष दुसरे एक समारंभ आजला लोकठेवणा होता 17 मिनिट त्या सेवेचे अनुसंधान करताना श्रीमान विठ्ठलराय मला धन्यता आपण संपादन केलं देवाला मात्र जनप्रियती आपण केलं हे काम देव पावला समान धन्यता त्याच्या देवाला दिल्या देवाला विशेष पात्र तसं एक समान धातू कारण अत्यंत साध्य आश्रम त्यांनी कर्तव्यच असं तशापासून सोडून ऐकून कर्तव्य परिपूर्ण होते ते समर्पण कर्तव्य नाही मग महाजना हा काय अपरिचित नाही आणि कार्य बाबूला तत्वळेच्या कायदेशिवाय मंगळूरा काम अपरिचित नाही आता डाक्टर परिमाणाला परिचय तुमका अत्यंत आत्मीय करून जे व्यक्त केला तुमका ह्या परंपरेचे अशी प्रीतीची गौरव तो आपण सांगला हरिकथा कसं एक गोड माध्यम आम्ही स्वरूपोद्धार गुरु श्री सुधींद्र तीर्थ स्वामी त्या वाटेने गेला आणि ते चोरून सलई मी संदेह अमुक रीते पडता त्याचे मी 40 वर्ष जीवित कीर्तन हरिकथा संग्रह रूपी हरिकथा सिंधू सहभाग प्रकट ग्रंथो स्वामी 2 भागात प्रकाश केले हंतु देवाला गुरु विशेष अनुग्रह प्राप्त होते म्हणले कोणते देवाला समर्पण करूचे कर्तव्य विठ्ठलराय त्या तांत्रिक माता पहिला आता मंगळूरचे सूर्यदेव लोकांनी इतोळी भवानीकडे मेळलो त्या गौरव वो आत्मीय समारंभ एखादा हो सरकारी समारंभ झाली आणि 15 लाख रुपये बजेट त्यावेळेला आत्मीय येत असत खरी आत्मीय येत असते ते ही प्रेमी तुम्ही व्यक्त केल्या आणि प्रेमाचे तेच महत्व आणि काल जे उठायला त्याला काम मुलं येतात संस्कृतीची विचार पडते सांस्कृतिक विषय मुलं सोडून दिल्या सगळं कानून प्रकारचा होता म्हणून पुढे चढवलेला सांगतात कानून होता नाते तुम्ही पडे आहे काम तुम्ही भेट झाला
फक्त आणखी दोस्त आधी उगायला लागली पडलं नाही मग आपण ना गेला आपलं ऐकायचं घ्या एक सांगायला होता केस कोर्ट आहोत म्हणून कोर्ट आलं तो आमचं जीव का नाही त्याचं धान रुपये श्याम पदार्थ सदरी मागण हಣ್ಣನ್ನು 5 ತೊಲ ತೂಕೋ ಮಾಗಣ ಹಣ್ಣನ್ನು ಕೆಂಪಗೆ ಮತ್ತು ಹಸಿರು ಬಣ್ಣಯುಕ್ತವಾದಂತಹ 5 ತೊಲೆಯ ಮಾಗಣವನ್ನು ಸದರಿಯವರ ಮೂಲಕ ಸದರಿ ತಾರೀಖಿನಲ್ಲಿ ಪಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಮಾಗಣ ಹಣ್ಣಿನ ಸಿಪ್ಪೆ ತೊಗಟೆ ರಸ ಹಾಲು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನೀವೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಮೂಲಕ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಕಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಕಾಡಿದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತಿ संस्कार गंधर्व सकाळी येते सोमनाथ मलधूर आणि सगळे गंधर्व काय करणारी गंधर्व अंशात काय करू नाही त्याचा विषय असो आमच्या आता कळणं से त्यांची एक शक्तीने पूर्ण करून बसता ती योग्य जाऊन करत असतात तर तीन क्रम असतात पूजा धुवर तरी म्हणणार तिथे तुकडा हो धुवर होता तो दुपर घेऊन ना कानाचे धूळ बसणारी तुकडा होता गोष्ट आहे लोक संस्कार असतात तिथे तुकडा धूळ होता काय होता तुकडा नव्हता तसे संस्कार असतात ते काय देवा सगळ्यांना देवाला एका ग्रुप बांधला तशी आमचा समाज सर्वांगीण उन्नत जाऊका म्हणजे आम्हाला स्वागत इच्छा तर करणार ते एवढं ब्राह्मण समाज सर्वोच्च सर्वांगीण अगं कसं नाश जाऊ सुधरण जाऊ का नाही तसं स्वागाने इच्छा काय मिळवून ते सोडून जातो आमच्या समाजातो वैद्यकीय भाग काढा वैदिक भाग काढा संगीताय भाग काढा देवालय काढा सगळे व्यवस्थित जाऊन महाराजांना पोहोचवलं ते सगळं युगधर्मान करता काय सांगसन दोष दिशा होती मूलतः पडायचा काय इतर मताचे लोक म्हणजे सांगतात गावात फोन झाले ते लोक सांगतात की तुम्ही समाजात देवनं सचेत देवसंधानीचा पवित्र सचेतन चलता बाकी देवळे प्रकार एक स्मारक लावला भेटी सांगतात बरोबर शिकले लोक अगर कसं नाश जाऊ सुधरण जाऊ का नाही तसं स्वागाने इच्छा काय मिळवून ते सोडून जातो आमच्या समाजातो वैद्यकीय भाग काढा वैदिक भाग काढा संगीताय भाग काढा देवालय काढा सगळे व्यवस्थित जाऊन महाराजांना पोहोचवलं ते सगळं युगधर्मान करता काय सांगसन दोष दिशा होती मूलतः पडायचा काय इतर मताचे लोक म्हणजे सांगतात गावात फोन झाले ते लोक सांगतात की तुम्ही समाजात देवनं सचेत देवसंधानीचा पवित्र सचेतन चलता बाकी देवळे प्रकार एक स्मारक लावला भेटी सांगतात बरोबर शिकले लोक ते आमच्या समाजाचे संस्कार भजन कीर्तन इत्यादी इतर लोकांना काय दिलं जातली आमचा समाज प्रति देवालय भजन सप्ताह गुणदा स्पर्धेत करणार ते काही चढवले ते काल धर्मात चढवू शकतो पण संस्कार के गोड वाढत आले त्याची परंपरा आम्हाला चिंतन करतात मुली गावांगाव सप्ताह कार्यक्रमात स्वामींच्या नावाची भजना मंडळी गावांगाव भजन संस्था जनाचे आत्मीय वाढू शकतात संस्था ताकस्तारमा गौरव व्यक्त केलेलो तो त्यांचा सूक्त हाई स्वाम्यांनी आशीर्वाद करून आमचं मार्गदर्शन देऊ आम्ही व्यक्ती प्रत्येक धर्मिष्ठ आम्हाला धर्मिष्ठ लोक प्रत्येक
सगळा गोष्ट मिळवलं विष्णू ऐक्य असतं व्यक्तिधर्मिष्ठाचारी सगळा मिळकर विष्णुनाचारी कर्तव्य साध्य करतात आम्ही लोक बुद्धोन करने गोष्ट मिळणार इथं मला काय बुद्धोन कशी जाय नसताना ही बुद्धोन काय साठले करते रायाने सांगितलं मस्त समाजाचं सत्ता वाटतो तुम कसं अनानुकूल कसं की त्या बरोबरीला सांगा आमच्या पूर्ण करता तुम गेले समाजाचे लीडर कोण असत की त्यांनी मिळता प्रायात समाजाकडे मिळेल थोडसा असो समाजाचे सत्तर लोक आहेत म्हणजे तू सकाळी काय आणि सकाळ लीडर सकाळ लीडर तर तुम काय नाव काय वैशिष्ट्य शक्ती सकाळ असते समर्पण वाटवती शक्ती समाजाला दिल्या अधिकारी प्रवृत्त मानव का तशी विठ्ठलाला मंगल संगीत पुढे सभावंदन जातात ती सभावंदनात करी देवा मंगल सांगून विठ्ठल नायकात सभारूपी देवतेनं पूर्ण आयुष्य आरोग्य देऊन त्याला सेवा द्यावा स्वीकार करता देवाला सगळ्यांनी प्रार्थना करतात सर्व मंगल जाताना सगळ्या सभा छान पुरेशू सभावंदन जातरी मंगल सरकार सगळा 100 वर्ष पुढे भारतीय स्वामी विवेकानंद शिकागो सर्वधर्म संमेलना भारतीय संस्कृती आणि धर्माचे प्रताप प्राय आज 100 वर्षांनंतर झाले आमगे स्वतः भारतीय आमगे संस्कृती धर्माचे ಬಗ್ಗೆ सांगतात दोन कारणाचं आम तज्ञ आम गोतना जनित कसमारी आम सांगत ज्ञान आमगे संस्कृती प्रगाढच गोष्ट ज्ञान आता एक असं एक व्यक्ती आम सांगतात योगी त्यासून आमगे धर्म आणि आमच्या संस्कृती ಬಗ್ಗೆ आमच्या मनात एक जागृत असतात तशी मस्त प्रयत्न केलेले श्री भद्रगिरी कपिलदास आणि आमच्याकडे भद्रगिरी केशवदासजी आणि आमच्या समाजाचे मूल्य आमच्या संस्कृती ಬಗ್ಗೆ आमच्या जागृत कारण आज ईश्वर असतात एक महान सेवा केलेलं आज ये विशेष संदर्भ आले श्री विठोरी विठ्ठल नायकाने भजनेचे सुवर्ण महोत्सव आले आणि योग मंगळांतून परत येऊन आमच्या चांगले ज्ञान आंदोलन सर आमका या समिती जाऊन विशेष धन्यवाद करतो आज हरिकथांतून सगळा श्री लक्ष्मीनारायण भट आणि श्री गोपालकृष्ण मल्ल्या आमका विशेष धन्यवाद देवस्थानाचे आढळते मुक्तेश्वर आणि हांगाचे मॅनेजर आणि सिब्बंदी वर्गांनी मस्त कार्यक्रम चंद्र रीती सहाय्य केल्यानंतर आमका विशेष धन्यवाद अर्पण करतो त्यांना कमिटी प्रकार आता यांच्याकडून द्यावा पूजा तुझे मागची प्रमाण प्रसाद वितरणासर प्रत्येक प्रसाद स्वीकार प्रोग्राम घेतला तर मक्षीची संगीत कार्यक्रमासर 4 जण संगीतकार संघाचे कामगार दिली की सगळ्या संगीत कार्यक्रमात मागची प्रत्येक कार्यक्रमातून सहभागी म्हणून कार्यकर्ता घेतला आणि सर्वांकडे संगीत धन्यवाद अर्पण वैष्णव प्रियनाथ
केशव जय माधव जय 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 परमानंदा जय जय परमानंदा जय जय गोविंद अच्युतानंदा गोविंद अच्युतानंदा गोविंद अच्युतानंदा शरणाम्बरं रत्नगिरीटकं दलं गंज गूढ़ साम्राणी गमगमि परिपूर्ण पर ब्रह्म हिंदू श्रीरंग पुरंदर विठ्ठल देवर पूजया पारतीय नोडुव बंदिरो नम गोपाल कृष्ण देवर पूजया पारतीय नोडुव बंदिरो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल राधा कृष्ण जय कुंज विहारी राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधारी मुरलीधर गोवर्धनधारी भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल राधा कृष्ण जय कुंज विहारा राधा कृष्ण जय कुंज विहारा गोपी मानस राजहंसा गोपी मानस राजहंसा गोपी मानस राजहंसा
भावाय नमः नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविड़ त्वमेव सर्वं ममैव काय माकामश्रीदेवास्यात्मना वासुदेवभावात्रो मे सर्वपरस्मै नारायणाय समर्पयामि हरिनारायण श्रीदेवानन्द परमानन्द राजशंकर भक्तजनप्रिय वन्दय नारायण देवदासो पावन रामापतित पावन रामापतित पावन रामापतित पावन राम श्री राम जय 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 राम श्री राम भुजो सागरी विजो मातारे दयाला हरे दयाला हरे कृपाला अनाथ भज पावन तारे दयाला हरे दयाला हरे कृपाला जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे देहाचा या या स्थळी हे मजाय माझे या या स्थळी रूप तुझे मी शांती ब्राह्मणी दक्षिणा करिष्ये ओम रावणासो मनसमराय ओम रावणासो मनसमराय ओम दीर्घाय शिवाय प्रदर्शनायो देवस्य समाश्यमानो दादिमानियते धनंदान्यं पठमोत्रलाविन्द्रसंवत्सरं दीर्घमायो सर्वस्याप्ते सर्वश्रीले सर्वमेव देरामो सर्वं जयते सत्यवादाचार्याचार्यो विलाय शास्त्रोद्राविद्यस्तो देवाय ब्राह्मणताय जप देवाय विठ्ठलाय गोविंदाय नमो नमस्ते शांतिस्ते शांतस्ते रामराजाय ईशान जीवरस्यामो स्तोत्रार्चनामित्युस्य सदादानां ईशान स्तोत्रां मंगलाय एकानां देवताय वन्दनानि जवान सर्वेशान सांसारिक जीवनात सुख शांती देऊ का इतर अंगाला होत्या दुःखाचं आजीवन पर्यंत सेवा करतो श्री वीर वेंकटेश्वर प्रभु की अच्छा What about again? बस ना
दर्शितं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री सुधीन्द्र गुरवे नमः तस्मै श्री विद्याधिराज गुरवे नमः तस्मै श्री सच्चिदानंद गुरवे मनसा स्मरामि मनसा ವಾದಿರಾಜ ಸ್ವಾಮಿನ ಒಂದು ಬಾರಿ ಸ್ಮರಣೆ ಸಾಧನೆ ಮಾಡ ಮಾಗೆ ಸರ್ नायक मामाला सर भजन तुझी आपल्या साक्षात्कार करून घेतले तर मनशा कधीराची गीता घोषा वादिराज माणसा ಒಂದು ಬಾರಿ ಸ್ಮರಣೆ ಸಾಲದೆ ಒಂದು ಬಾರಿ ಸ್ಮರಣೆ
सकल विषयಗಳಲ್ಲಿ ನೊಂದು ಪ್ರತಿಬಂಧದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿ सकल ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನೊಂದು ಪ್ರತಿಬಂಧದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿ सकल ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನೊಂದು ಅಕಳಂಕ ಚರಿತ ಹರಿಯ ಪಾದ ಅಕಳಂಕ ಚರಿತ ಹರಿಯ ಪಾದ ಸೇರಬೇಕು ಎಂಬುವರಿಗೆ ಅಕಳಂಕ ಚರಿತ ಹರಿಯ ಪಾದ हरि आ आ सा ग म प
Bye.
Thank you.
Thank you.
Thank you.